आम्ही पोलीस भरती करतो, पण आम्हाला इथे ग्राउंड अवेलेबल नाही आहे. 6 महिने झाला आम्ही रोडवरच पळतोय. खूप सेंटपेन होते आणि ग्राउंड इथं अवेलेबल नसल्यामुळे आमच्या नांदेडचे लेकरं लातूरला जात आहेत. आम्हाला कुणीच ग्राउंडची सोय केलेली नाही. आम्ही 6 महिन्यापासून फक्त आणि फक्त रोड रनिंगवरती जात आहोत. त्याच्याने शीन पेनसारखे आम्हाला आजार होत आहेत आणि आता भरती 2 महिन्यावरती येऊन टेकलेली आहे, तरी पण आम्हाला कुणीच ग्राउंड देत नाही आहे. नांदेडमध्ये SRTMला वॅकिन पहिलं रनिंग करता येत होतं, आता ते पण बंद झालं. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठे पळायचं? नांदेडमध्ये खूप ग्राउंड उपलब्ध आहेत, जसे की सायन्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेज. तेथील ग्राउंड एकदम सुंदर आहेत, पण तेथे विद्यार्थ्यांना परमिशन देण्यात येत नाही. त्यामुळे आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. तुम्ही म्हणता की नांदेड सिटी स्मार्ट सिटी आहे, पण ते खरोखरच आहे का? येथे किती विद्यार्थी आहेत, ते तयारी करत आहेत, त्याच्याकडे कोणी लक्ष देत आहे का? नाही. तर यासाठी खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन हा मुद्दा लवकरात लवकर सॉल्व्ह करावा, अशी त्यांना नम्रतेची विनंती आहे.